थोडीशी वेळ वाचवायची आहे, सो प्लीज आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतोय की आपण फिल्डिंगसाठी लवकर यायचंय. ओके, MSPR वर्सेस वीर मराठा, उनके बीच में मैच होगा मैदान पर. वीर मराठा टीम ने पहले टॉस जीता, टॉस जीतने के बाद उनको निर्णय है कि यहां से वो गेंदबाजी की शुरुआत करेंगे इस मैदान पर. चलिए भाई, माहौल बिल्कुल गर्मा गर्मी का ठीक ठाक माहौल मैदान पर. हवा उतनी तेज है जितनी चाहिए अमूमन, और धूप बिल्कुल निकल चुकी है. हमारे ऑफिशियल्स दो अंपायर्स हमारे साथ सर महेश सर और जो कि दूसरे मंदार सर, ये जो कि जोड़ी हमारी आज के दिन पर, और तीसरे जो कि बाबू टेमकर अंपायरों की तीसरी जोड़ी मैदान पर काम करेगी. हमारे साथ योगेश परब और सुंदर की एक बुलंद आवाज, रेडवो आवाज जिनको हम कहते हैं, सम्मानीय अशोक नाइक सर, वो भी हमारे साथ मौजूद रह सकते हैं इस मैदान पर आज के दिन पर. हर सही का स्वागत मैदान में. चलिए अंपायर जरा जल्दी कीजिए. ओके, कप्तान भाई चलिए, फील्डिंग लगाइए कप्तान, चलिए.
यहां पर मौजूद अक्षय, आपका भी हार्दिक स्वागत। चलिए शुरुआत मैदान पर एमएसपीआर टॉस हार चुके हैं, वो पहले बैटिंग करेंगे मैदान में। और स्वराज्य फाइटर्स टीम जिन्होंने आज टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय अपने कंधों पर लिया। तमाम चाहने वालों को हम सभी का जो कि प्यार भरा नमस्कार। मैदान पर बिल्कुल अच्छा माहौल, खचाखच भरा हुआ दर्शकों से माहौल मैदान में। और लगभग योगेश हम जरूर कहना पसंद करेंगे कि 2 लाख की प्रतियोगिता भी इतना बड़ा आयोजन नहीं रहता, लेकिन उससे भी बेहतरीन आयोजन आने के बाद भाई लगा कि क्रिकेट की पंडरी में हम पहुंच चुके। एक बेहतरीन माहौल, अच्छा आयोजन, एक लाजवाब जो कि प्रतियोगिता, और हर साल की तरह ये कुंभ मेला मैदान पर लगता हुआ। चलिए शुरुआत करेंगे मैदान पर। ट्वेल्व मैन जो कि हमारे साथ पहुंच चुके हैं, साहिल सावन जो कि इस वक्त एमएसपीआर के 12 मैन। साहिल सावन, आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। ओपनिंग जोड़ी अभी तक नहीं पहुंची, चलिए कप्तान भाई ओपनिंग जोड़ी भेजिए। सभी मान्यवरों को हम सभी का प्यार भरा नमस्कार। जितने भी मान्यवर आज इस मैदान पर पहुंच चुके इस क्रिकेट के मेले में, उन तमाम चाहने वालों को, उन तमाम मान्यवरों को, उन तमाम जो कि महिलाओं को हम सभी का प्यार भरा नमस्कार। ओके, अंपायर रेडी आप? मराठा वॉरियर्स 12 मैन यहां पर पहुंच चुके हैं। मराठा वॉरियर्स टीम लिस्ट ओके पहुंच चुके हैं। माफ कीजिए, वीर मराठा जो कि वीर मराठा टीम देखिए, जयेश सरमलकर, महेश गावड़े, महेंद्र गावड़े, नीलकंठ गावड़े, महेश गावड़े, राजन गावड़े, रोहन गावड़े, किशोर गावड़े, आकाश गावड़े, रोशन गावड़े, मुन्ना गावड़े और गौरव गावड़े, ये कुछ उनके 12 खिलाड़ी। अब मात्र एमएसपीआर में उत्तम चव्हाण, सुनील अंसुरकर, साबाजी गावड़े, ओके हम पर रेडे, ओमकार गावड़े, राकेश देऊलकर, सचिन गावड़े, सुजय गावड़े, आदित्य गावड़े, रघुनाथ गावड़े, आशीष पालकर, प्रज्योत राणे और 12 मैन की भूमिका में साई सावंत। ओके हम पर हम रेडी आपके साथ है। गेंदबाजी में शुरुआत करेंगे, कौन मैदान पर यह भी देखना पड़ेगा। महेश मैदान पर और स्ट्राइक पर दायर बाई की जोड़ी, लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि ओमकर और आशीष, ये जोड़ी मैदान पर। ओके, शुरुआत हम पर इस मैच की इनिंग के लिए। एक खूबसूरत माहौल, तमाम चाहने वालों को सभी का प्यार भरा नमस्कार। इस बीच मात्र खेल बनता हुआ, ओ शॉर्ट गेंद उछाल गति के साथ निकली, हल्का सा अपील, अपील में वो कोई जान नहीं मैदान पर। हालांकि रन वहां पर नहीं मिला, लेकिन चलिए कोर्स में कोई तब्दीली नहीं है। एक गेंद 0 रन, मतलब कोई रन नहीं वहां पर बनता हुआ। और महेश जो की शुरुआत करेंगे मैदान पर। वीर मराठा टीम जो कि इस वक्त महेश गावड़े मोर्चे पर रहेंगे शुरुआत में गेंदबाजी के मोर्चे पर। और आज जो कि इस बीच मात्र फिर से तैयार और देखते ओ फुल टॉस गेंद, खराब गेंद हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान में, लेकिन साथ साथ अच्छी फील्डिंग मैदान पर। 2 रन, नो बॉल का इशारा मैदान पर, नो बॉल पर फ्री हिट पर, मतलब ये 3 रन मिलेंगे और 3 रन के साथ इनिंग की शुरुआत मैदान में।
लाइन ऑफ स्टंप के बाहर रखी, वाइड बॉल का इशारा एक देखिए किस तरह से आज लाइन देखिए किस तरह ऑफ स्टंप के बाहर पहली गेंद पर निकले 4 रन मैदान पर। दूसरी गेंद फ्री हिट का मौका था, फुल टॉस कुछ ज्यादा कर बैठे कमर के ऊपर, उसके कारण वो न्यू बॉल का इशारा और वहां से शुरुआत मैदान में। लाइन फिर से बाहर है, फिर से शायद वही निर्णय होगा अंपायर का, वाइड बॉल का। मतलब अभी तक टोटल स्कोर में तब्दीली जबकि 5 पर पहुंचा मैच का टोटल मैदान में। खेल चलता हुआ मुकाबले का इस ओवर का जो कि इस वक्त पहले और कुछ बातचीत होने के बाद फिर से जो कि तैयार सभी। पता है कि एक अहम हिस्सा है कप्तान उत्तम चौहान और साथ साथ जयेश सरमल का, ये कप्तान इस दोनों टीमों के सामने से खेल मैदान पर बड़ा बनेगा। और पिच जय है, कोशिश तो बिल्कुल साफ है, लेकिन जब तक गेंद को रोका जाएगा, गेंद मिड विकेट बाउंड लाइन के बाहर 4 रन के लिए। एक गेंद पर निकले लगभग 9 रन मैदान में। पहली गेंद डॉट, उसके बाद दूसरी गेंद नो, उसके बाद वाइड, उसके बाद वाइड और ये फ्री हिट का मौका, वहां पर बाउंड्री। थोड़ा सा प्रेशर मैदान पर वीर मराठा टीम के लिए, क्योंकि जिस अंदाज में उन्होंने आज शुरुआत में गेंदबाजी करने का निर्णय लिया, वो निर्णय बिल्कुल अभी तक ठीक ठाक तो नहीं कहूंगा, लेकिन शुरुआत की पहली गेंद डॉट, उसके बाद नो बॉल और उसी गेंद पर 9 रन निकले मैदान में। इस वक्त कोई विकेट नहीं, 9 रन पर पहुंचा टीम का टोटल, 5 ऑन सेट पर 4 ऑफ सेट पर ये चक्री मैदान में। ओ कवर बाउंड्री पर एक खूबसूरत टाइमिंग, खूबसूरत माहौल मैदान पर, गेंद निकल रही है कवर बाउंड्री पर और जब तक गेंद को रोका जाएगा सिर्फ 2 रन वहां पर बनते हुए। नो अंपायर, नो बॉल। ओके, लेग साइड पर 6, मेरा अंदाज सही था। हाँ बिल्कुल, लेग साइड पर 6 खिलाड़ी थे, इसलिए नो करार दिया गया होगा, यही सोच है। देखिए 3 खिलाड़ी आप ऑफसाइड पर रखते हैं तो नो बॉल का इशारा देगा, 4 खिलाड़ी कंपल्सरी ऑफसाइड पर चाहिए, 5 ऑन साइड पर, शायद 6 ऑन साइड पर थे, यह कारण था कि वहां पर नो गेंद मिली। शायद देखिए अब फ्री हिट का माहौल है, ये कोई नियमावली बदलती रहती है मैदान में, और वही देखिए नियमावली है कि यहां से फिर से मौका फ्री हिट का। ओ ऑन साइड पर लॉन्ग लेग बाउंड लाइन के बाहर, अब शायद गेंद लानी पड़ेगी जाकर दर्शक बनकर, इशारा बनता हुआ 4 रनों का। कुछ नो गेंदे, कुछ ज्यादा रन निकले मैदान पर, 16 पर पहुंचा टीम का टोटल। और इस वक्त मैं कहूंगा साई सावंत के बिल्कुल खुश है इस वजह से, क्योंकि वो 12 मैन की भूमिका में काम कर रहे। एक खूबसूरत माहौल मैदान पर इनको संदीप सर, आपका हार्दिक स्वागत। साउंड सिस्टम जो एक खूबसूरत साउंड सिस्टम, हमारी आवाज पूरे इस एरिया में गूंज रही, उसका कारण कहीं ना कहीं संदीप सर है। बिल्कुल एक डीजे अच्छा ऑपरेटर है, डीजे काम करते हैं, बेहतरीन कार्य करता है उनका। और आज देखिए उसी कार्य को मद्देनजर रखते हुए इसके मैदान पर मैं इस तरह थोड़े से संकट में 16 रन, सिर्फ मुझे लगता है कि 2-3 गेंदे होंगी, 3 गेंदे हो चुके हैं, 16 रन पर निकला। और क्या बैटिंग इस खिलाड़ी के मैदान में। ओ बल्ले पर लगी 1-2-3, 3 बार आपके हाथ में मौका आया और तीसरी बार गेंद हाथ से छूट गई। शायद ये विकेट टच शरीर के दूर से खेलने का प्रयास कर रहे थे वो। आप YouTube के माध्यम से tennisin.com के माध्यम से YouTube पर मुकाबले देख रहे हैं, और शायद हम बहुत बार आपको रिप्लाई में आप देख सकते हैं किस तरह से गेंद हाथ से निकली छूटकर। क्या माहौल था ये, बिल्कुल पहली गेंद या तो विकेट के लिए जा रहे थे ये, लेकिन कैच छूटने के बाद माहौल ठीक ठाक मैदान पर। ओ इस बार हवा में सीधे खिलाड़ी के बिल्कुल करीब गेंद आ रही है। हालांकि 1 ही रन मिलेगा, शायद कैच का मौका बन रहा था, 19-20 का मामला था। 1 रन के साथ रनों की संख्या अब मात्र 17 पर पहुंचा। 5 गेंदों के बाद खेल चलता मैदान पर। स्कोरिंग पर सुपरमैन सभी जानते हैं, इस एरिया में इनको इसी नाम से लोग जानते हैं, और इनका नाम है हरीश, जो कि यह हमारे साथ जुड़े रहेंगे स्कोरिंग पर। और एक स्कोरर जो कि है गिरीश गावड़े, वो भी अच्छे स्कोरर है, गए टाइम इन्होंने भी अच्छे बेहतरीन स्कोरिंग की थी। और यूट्यूब के माध्यम से tennisin.com के माध्यम से आपको ये मुकाबले दिखाए जा रहे हैं यूट्यूब के माध्यम से। तो आप देखिए मुकाबले कितने बेहतरीन है। ओ चलिए, पहली सफलता और ये आउट मैदान पर। 1 विकेट नुकसान के बाद टीम का टोटल स्कोर पहुंचा इस मैच में, जबकि 17 पर पहुंचा 1 विकेट नुकसान के बाद, 1 ओवर समाप्ति के बाद।
शुभ अवसर पर यह मुकाबले अंशुर प्रीमियर लीग 2022 का बड़ा मैदान पर और सर्वे सर्वा सब कुछ सर्वे सर्वे की इस वक्त हर किसी का नाम लेना आसान नहीं रहेगा, लेकिन जितने भी यहाँ पर आयोजक है, जितने भी यहाँ पर खिलाड़ी है, जितने भी दर्शक है, उन तमाम दर्शकों को हम सभी का प्यार भरा नमस्कार और खास आभार उन तमाम जो कि 6 ऑनर्स का जिन्होंने इस टीमों को खरीदा और विश्वास जताया। हर साल की तरह यह कुंभ मेला इसी मैदान पर चलता हुआ। लेफ्ट हैंडर खिलाड़ी ओमकार, उसके साथ मैदान पर सचिन गावड़े, उनका पैटर्न नेम उस्मान पटेल, इस नाम से पूरे इस एरिया में प्रख्यात खिलाड़ी है ये। भाई उस्मान पटेल उनको क्यों कहा जाता है और किस लिए कहा जाता है ये वो खुद बताएंगे मैदान पर, क्या क्षमता है इनके पास। लेकिन कुछ खिलाड़ियों के टोपन नेम होते हैं और उनका देखिए भाई उस्मान पटेल नाम है, ये नाम में बिल्कुल वजन है और खिलाड़ी भी वजनदार है मैदान पर। गेंदबाजी में तब्दीली, गेंद और ये पर अब जयेश खुद कप्तान टीम के राइट हैंड और देखिए ओ फुल टॉस गेंद हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर मौका और आउट आउट। कप्तान की अहम भूमिका और कप्तान की भूमिका बिल्कुल अच्छी, क्योंकि देखिए शुरुआत में लग रहा था कि ओमकार बिल्कुल असरदार है। कुल मिलाकर 8 गेंदे खेली, 13 रन बनाए, 2 चौवे उसमें से शामिल। मैदान पर यह बल्लेबाजी ओमकार की समाप्त हो चुकी है और उत्तम मैदान पर उत्तम चौहान जो कि मैदान पर खुद कप्तान की भूमिका में, यह भी आमने सामने, लेकिन उस्मान पटेल इस वक्त सामने। इस पूरे एरिया में इसी नाम से लोग जानते हैं इस खिलाड़ी को, नाम है सचिन। लेकिन आप सचिन पूछेंगे तो आपको कोई घर का उनका पता नहीं बताएगा। जब आप पूछेंगे भाई उस्मान गावड़े पटेल कहाँ रहते हैं, तो आपको कोई भी रिक्शा वाला भी आपको लेकर उनके घर तक पहुंचा, मतलब इतना नाम उनका है। सिवाज भाई उस नाम को याद रखना पड़ेगा। ओ लेग स्टंप के बाहर शायद खराब बॉल, ये वाइड बॉल का इशारा। ये वैसे तो पुलिस दल में कार्यरत है खिलाड़ी, और भाई हम हमेशा कहते हैं स्टैंड बॉन्ड को आक्षेप नहीं लगता किसी भी वर्ल्ड क्रिकेट में, तो उस अंदाज में। पर ये देखिए ये खुद कप्तान भी है और टाइमिंग देखिए, सिर्फ टाइमिंग देखिए उस्मान पटेल की, ये टाइमिंग के बादशाह है। देखिए गैप में खेला शॉट 2 रन के लिए और 2 रन के साथ रनों की संख्या अब मात्र मैदान पर पहुंची 19 से लेकर अब 20 तक। इक्का दुक्का बनता हुआ मैदान पर शुरुआत का माहौल, मैदान पर ठीक ठाक 1-2 विकेट निकल चुके हैं और 2 विकेट निकलने के बाद उत्तम चौहान नॉन स्ट्राइक एंड पर, जो कि कप्तान की अहम भूमिका में काम करता हुआ। अब कप्तान जो कि जयेश सरमलकर जो कि इस वक्त वीर मराठा की तरफ से जो कि गेंदबाजी कर रहे हैं, और शायद देखिए कितना बेहतरीन माहौल मैदान में। और फिर से टाइमिंग देखिए, कमाल का टाइमिंग, कमाल खेलते हैं ये, सिर्फ टाइम पर ज्यादा भरोसा लगता है। देखिए जिस अंदाज में उनको कहते हैं लोग उस्मान पटेल, वो बिल्कुल सही बात है। 3 रन 2 गेंदों पर लगभग आसपास 150 के आसपास उनका स्ट्राइक रेट हमेशा रहता है, और वही स्ट्राइक रेट के साथ वो बल्लेबाजी भी कर रहे हैं मैदान पर। जिस पूरे प्रतियोगिता में इससे पहले वडेश्वर प्रीमियम लीग में क्या बैटिंग के इस खिलाड़ी ने दूर दूर छक्के लगाए, लेकिन इसके बाद अंशुर प्रीमियम लीग में वो किस तरह से छाते हैं ये भी देखना पड़ेगा मैदान पर। ओ बढ़िया क्रिकेट, हल्का से दबोचा पर बैकफुट पॉइंट का खिलाड़ी, बहुत खूबसूरत लौट कर दौड़ कर निकला है, लेकिन चलिए एक हाथ से उठा पाएंगे। इक्का दुक्का बीच बीच में बड़े शॉट, क्योंकि शुरुआत का पहला ओवर लगभग 17 रनों का निकला, उसके बाद लगा कि शायद पकड़ अच्छी हो चुकी है, लेकिन उसके बाद कप्तान ने एक विकेट निकाला और अब उस्मान पटेल जिस नाम से लोग जानते हैं सचिन ऑन स्ट्राइक मैदान पर। और फिर से कवर पर ये खेला बहुत ज्यादा, देखिए कवर प्रोटेक्शन देगा, लेकिन टाइमिंग देखिए 3 गेंदे 4 रन, लगभग 150 के आसपास उनका स्ट्राइक रेट हमेशा रहता है। ये बहुत तेज खेलते हैं बात में, लेकिन चलिए टीम इक्का दुक्का बनाकर दूसरा ओवर खेलते हुए चलता हुआ, और टोटल स्कोर जो कि मैदान पर 23 पर।
लाइन अच्छी ऑफ स्टंप के बाहर रखा और समाप्त हुआ दूसरा। 2 ओवर समाप्ति के बाद वीर मराठा टीम टॉस हारकर जीतकर पहले गेंदबाजी कर रही है और एमएसपीआर टीम ने टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए 2 ओवर में 2 विकेट के नुकसान पर बनाए 23 पर। सन्माननीय रेडिओ आवाज अशोक नाईक, आपलं मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसायचे। अशोक नाईक सर यायचे, आपण व्यासपीठावर बसायचे आमच्या सोबत। सन्माननीय अशोक नाईक, आपलं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक स्वागत। रेडिओचा बोलत एक बार रेडिओ आवाजसाठी एक टाळ्या वाजवायच्या आहेत अशोक नाईकसाठी। सर आपला बहुमूल्य वेळ आपण आमच्यासाठी खर्च करतायत, अहोभाग्य या स्पर्धेचं आणि पुष्पगुच्छित आहेत सन्माननीय सुनील गावडे त्यांना पुष्पगुच्छ स्वागत करतायत। मंडळाचे अध्यक्ष अशोक नाईक सरांचं स्वागत केलं जातं। अशोक नाईक सर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। अशोक नाईक सर, उस्मान पटेलला हल्लीच तुम्ही गोव्या राज्यात बघितलात, पण अनसूरचा उस्मान पटेल हा स्ट्राईक वरती आहे। रायगढ़ टाइगर उस्मान, टाइमिंग बेमिसाल है, कवर बाउंड्री के बाहर गेंद और एक टाइमिंग बेमिसाल कमाल का शॉट और ये 4 रन के लिए। के मोर्चे पर उस्मान पटेल ने आकर बात है कि रायगढ़ का टाइगर उन्हें क्यों कहा जाता है। भाई अंसुर का टाइगर है ये। ओह टाइमिंग हवा में, ये शॉट बिल्कुल बढ़िया है, लेकिन लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 बाउंस गेंद को रोका जा रहा है। और देखिए हमेशा उत्तम अटैक करते हैं, लेकिन उस्मान भाई पटेल ने आकर जो अटैक किया इस एरिया का, सचिन इनका नाम है लेकिन इसी नाम से लोग जानते हैं, क्या बैटिंग करते हैं। देखिए अभी तक उनका लेखा जो है, देखिए लगभग 9 रन गेंदे वो खेल चुके, 6 गेंदे और 9 रन बना चुके, एक बाउंड्री उसमें की शामिल और उत्तम अब संवान स्ट्राइक पर है। एक ऑलराउंडर खिलाड़ी, एक विस्फोटक खिलाड़ी सामने से। ओह टाइमिंग अच्छी है, फुल टॉस गेंद को सिर्फ खेला गया लॉन्ग ऑफ पर। देखिए आवाज है बिल्कुल 4 रन के लिए। और एक सही सोच, क्योंकि जिस अंदाज में ओवर चाहिए 10 रनों का, वो यहां से तो बिल्कुल ठीक ठाक लग रहा है मैदान पर मुझे। ओह बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल बीट करते हैं, शायद विकेट कीपर के हाथ से गलती, गेंद निकली लॉन्ग लेग बाउंड्री पर, पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, और जैसे कॉल किया मैदान पर सचिन ने उसकी हामी में हामी भरी मैदान पर, और जहां पर सचिन गौड़े एक 22 के रूप में वहां पर 2 रन बनते हुए और 2 रनों के 7 रनों की संख्या अब मात्र मैदान में 34 पर पहुंची। खेल चलता हुआ तीसरे ओवर का। शुरुआत का पहला ओवर 17 रन का, कुछ नो बॉल्स कुछ बाउंड्रीज, उसके बाद इस जोड़ी ने काम किया संभालने का मैदान पर। और फिर गेंद बड़ा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद गैप में है, हालांकि उसी वक्त आइन मौके से कैरेबियन स्टाइल में गेंद को रोका गया, लेकिन तब तक मिलेंगे वो रनआउट का मौका बन रहा था। गेंद अगर हाथों में होती तो मामला 19-20 का था मैदान पर, लेकिन शायद गेंद हाथ में नहीं थी, इसलिए गेंद स्टंप पर हाथ लगा उनका पहले, यहां पर 2 रन बने और 2 रन के साथ 36 रन की जो कि इस वक्त जुगाड़ करते हुए कुल मिलाकर तीसरा ओवर चलता हुआ मैदान पर। सचिन विकेट के बीच में बहुत तेज है, उनके साथ कप्तान है, कप्तान की अहम भूमिका मैदान में उत्तम जो कि। और फिर से हवा में शॉट, अब पिच जरूर खेलेगा, पहला रन बहुत तेज निकला, एक बार वहां से थोड़ी सी मिसफील्डिंग हो चुकी है, अगली टाइम बिल्कुल होनी चाहिए सोच थी उनकी, अब बिल्कुल शरीर सामने रखा, गेंद को रोका गया, 1 ही रन मिला मैदान पर और समाप्त हुआ तीसरा। 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर मैदान में 37, मतलब 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 37 पर पहुंचा मैच में टोटल। अभी भी 18 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और 18 गेंदों आइए लेके चलते हैं जो कि एक बुलंद आवाज रेडियो की हमारे साथ जो कि जुड़ेंगे सर अशोक नाइक सर, आइए स्वागत इस मैच के दरमियान।
तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बऱ्यापैकी सुरुवात मैदानात या ठिकाणी दिसते ती एकंदरीत धावफलक होतोय तो 37 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी मैदानात सामना सुरू आहे तो वीर मराठा विरुद्ध MSPR स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. आणि प्रथम नाणेफेक जिंकली वीर मराठा क्रिकेट संघानं आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत प्रतिस्पर्धी संघ MSPR क्रिकेट संघाला फलंदाजीला आमंत्रण दिलं गेलंय. पंचांचा इशारा होतोय बॅटिंग पॉवर प्लेचा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जयेश गोलंदाज सज्ज होतोय आणि जयेशच्या गोलंदाजीचा सामना करतोय तो स्ट्राईकला फलंदाजी करतोय तो उत्तम एक चौकार. आतापर्यंत सचिनच्या बॅटमधनं एक चौकार आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू होतंय. जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फिरकी गोलंदाज एक लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय तो षटकारासाठी 6 धावांसाठी. फिरकी गोलंदाजी चांगला चेंडू हलक्यात खेळून काढतोय ऑफसाईडला मिड ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पूर्ण येतोय. एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघूया परंतु ठाम नकार नॉन स्ट्रायकर एंडने या ठिकाणी फलंदाजाचा येतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र पोचतोय तो 44 धावा 2 गडी बाद अशी धावफलकावर. MSPR क्रिकेट संघ जो प्रथम फलंदाजी करतोय. ओव्हरपेच चेंडू एक घणाघाती फटका चेंडू हवे डीप लॉंग चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय तो. आणखी एक मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधनं आणि या षटकाराबरोबर धावांचं अर्धशतक हे या ठिकाणी MSPR क्रिकेट संघाचं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 50 चौथा षटक या ठिकाणी सुरू असताना एक बऱ्यापैकी सुरुवात या ठिकाणी आजच्या पहिल्या सामन्यात या ठिकाणी अणसूर प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान ती MSPR स्पोर्ट क्रिकेट संघाची. या स्पर्धेचं आणि फलंदाज सचिन गावडेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होतंय ते आदरणीय प्रदीप गावडे यांच्याकडून. एक घणाघाती फटकेबाजी मैदानात या ठिकाणी बघायला मिळते ती दोन्ही फलंदाजाकडून. सुरुवातीला थोडासा या ठिकाणी म्हणजे सुरुवातीचा सलामीचा फलंदाज ओमकारच्या फलंदाजीत 13 धावा त्याचा साथीदार आशिष मात्र खातं काही उघडत नाही आणि त्यानंतर मात्र हे दोन फलंदाज एक महत्वाची भागीदारी या सामन्यादरम्यान करतायत. वीर मराठा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुरुवातीला 2 गडी झटपट बाद झाले परंतु त्यानंतर मात्र हे दोन्ही फलंदाज एका बाजूनं सचिन आणि दुसऱ्या बाजूनं उत्तम हे दोन या ठिकाणी फलंदाज मैदानात बऱ्यापैकी फटकेबाजी मैदानात करतायत. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो जयेश. एक छोटं रनअप 4-5 पावलांचं राईट आर्म ओव्हर द विकेट फिरकी गोलंदाजी करतोय. सुंदर फटका या ठिकाणी बॅकफुटला चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अतिशय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची परती होते गोलंदाजाच्या दिशेने. त्या दरम्यान मात्र एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या ही पूर्ण करतायत. धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकतोय 51 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या. MSPR स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. ऑफसाईडला यावेळी मात्र चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हरला नोमॅन्स लँड मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर या ठिकाणी. त्या दरम्यान मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 14 धावा 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत सचिनच्या बॅटमधनं आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मान्यवर कक्षात सन्माननीय संतोष सावंत यांचं आगमन होतंय. या स्पर्धेदरम्यान तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. थोडासा स्वैर मारा या ठिकाणी लेगस्टम्पच्या बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. आडव्या बॅटनं एक स्लॉग सिपचा फटका डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावांसाठी. महागडा ठरतो या आपल्या षटकात जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्या षटकात मात्र मोठी फटकेबाजी या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. या ठिकाणी स्वागत आगमन होतंय. खूप खूप मनपूर्वक स्वागत. आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती मनपूर्वक स्वागत. या अणसूर प्रीमियर लीग
या स्पर्धेदरम्यान. आणि त्याच दरम्यान मात्र धावफलक बऱ्यापैकी या ठिकाणी 59 59 धावा 2 गडी बाद अशी संख्या ही धावफलकावर. चीनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रदीप गावडे यांच्याकडून या ठिकाणी पुरस्कृत होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र बऱ्यापैकी 2 गडी बाद 59. गोलंदाजीत बदल होतो या ठिकाणी. निळकंठ सज्ज होतोय वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. आपल्या पहिल्या षटकात जयेश महागडा ठरतोय. एकंदरीत 22 धावा, जे वैयक्तिक दुसरं षटक जयेशचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि या 22 धावा 3 मोठे फटके हे फलंदाजांच्या बॅटमधनं बघायला मिळत आहे. 4 षटकं समाप्त होत आहेत, उरलेत 12 चेंडू आणि या 12 चेंडूत बघूया MSPR स्पोर्ट क्रिकेट संघ किती धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारतोय. tenniscricket.inच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे 2 सहकारी प्रथमेश आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन ओमकार सावंत. लेफ्ट आर्म या ठिकाणी राऊंड विकेट, एक जमने लगतचा फटका उभी त्याला म्हणजे कार्पेट मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरनं एकेरी धाव दोन्ही फलंदाज आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र पोचतोय तो तब्बल 60 धावा 2 गडी बाद अशा धावसंख्येवर. एक बॅटिंग विकेट पाटा खेळपट्टी ज्याला म्हटली जाते अशा खेळपट्टीवर नाणेफेक हरल्यानंतर MSPR स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि बऱ्यापैकी एक दमदार भागीदारी मी म्हणेन की तिसऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजाकडून एका बाजूनं सचिन आणि दुसऱ्या बाजूनं उत्तम हे 2 मधल्या फळीतील फलंदाज फटकेबाजी मैदानात करतायत. आडव्या बॅटनं टळवायचा प्रयत्न एक बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसवतोय. ऑफसाईडला एक कव्हर पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक सिली मिड ऑफ, एक लॉंग ऑफला एकंदरीत 5 खेळाडू दिसत आहेत ऑफसाईडला, 4 खेळाडू ऑन साईडला, एक सिली मिड ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑन बाउंड्रीला खेळाडू दिसतोय. ओव्हरपेच चेंडू पुन्हा एकदा हवेत फटका, बघूया झेल टिपायची एक नामी संधी परंतु झेल मात्र सुटतोय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय आणि त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज सहजगत्या या ठिकाणी एकेरी धाव ही पूर्ण करतायत. आमच्यासोबत गुणलेखकाचं काम करतायत या ठिकाणी आमचे सहकारी हरीश देऊलकर या ठिकाणी आणि त्याचबरोबर कृष्णा देवजी आणि योगेश परब या स्पर्धेदरम्यान. फुलटॉस चेंडू एक घणाघाती पुन्हा एकदा सुंदर फटकार, चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीला सीमारेषा पलीकडे, षटकार 6 धावांसाठी. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा हवेत फटका, बघूया लॉंग ऑन बाउंड्रीला परंतु क्षेत्ररक्षकापासून चेंडू भरपूर दूर. डीप लॉंग ऑनला आणखी एक सुंदर फटका फलंदाजाच्या बॅट मधनं लागोपाठ उत्तमच्या बॅट मधनं आणखी एक मोठा फटका. (73) टोटल 73 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या ही धावफलकावर. डावकुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यानंतर सामना या मैदानावर रंगला जातोय. दुसरा सामना SJ ऑरियस विपक्ष स्वराज्य गावडे या 2 संघांच्या वतीनं दोन्ही कर्णधार टीम लिस्ट घेऊन या ठिकाणी टॉस साठी यायचंय. सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा पार चौकारासाठी 4 धावांसाठी. प्रवीण गावडे मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी यायचंय. SJ ऑरियस
दोन्ही कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तर आपल्या विनंतीला एक मान, आमच्या विनंतीला मान देऊन आपलं या ठिकाणी यायचं आहे. टीम लिस्ट आपली घ्यायची आहे, या ठिकाणी द्यायची आहे आणि नाणेफेक झाल्यानंतर इथेच निर्णय द्यायचा आहे दोन्ही संघाच्या आणि सर्व संघाच्या संघनायकांना. ही एक सूचना. धन्यवाद. तो योगेश 2 षटकात वैयक्तिक 32 धावा खर्च करतोय तो गोलंदाज निळकंठ आणि बऱ्यापैकी धावसंख्या आहे धावपलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज महेश आपल्या बॉलिंग मार्कवर, ऑफ स्टॉम्परचा महेंद्र आपल्या बॉलिंग मार्कवर बॅटची कट घेतोय, चेंडू जातोय तो स्लिपच्या दिशेनं. पुन्हा एकदा एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. शेवटचं षटक उरलेत 5 चेंडू, अजून 1-2 मोठे फटके अति आवश्यक MSPR स्पोर्ट क्रिकेट संघाला, कारण या पाटा खेळपट्टीवर नेमका अंदाज सांगणं थोडंसं कठीण होईल, कारण एक बऱ्यापैकी खेळपट्टी या ठिकाणी पिच कोरिटरने या स्पर्धेदरम्यान. अणसूर प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस. लेग कटर, लेग ब्रेक, चेंडू सुंदर फटका बॅटच्या मधोमध पूर्ण ताकदीनिशी मारलेला डीप लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. फटकेबाजी करतोय. 14 चेंडूत 39 धावांची खेळी आज अजूनपर्यंत त्याची मैदानात त्या ठिकाणी दिसते. म्हणजे बऱ्यापैकी सुंदर फटकेबाजी. या 39 धावा, 4 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत तो टोलवतोय, सज्ज होतोय, सामना करतोय तो गोलंदाज महेंद्रच्या. पुढील चेंडूचा अंतिम षटक, शेवटचं षटक आणि बघूया MSPR स्पोर्ट क्रिकेट संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. पुढे येतोय या ठिकाणी एक मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू थोडासा गुडलॅन स्पॉटवर पडतोय, थोडासा वर येतोय, चेंडू उसळी घेतोय. यष्टीरक्षक बाकीचं सोपस्कार पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर महेंद्र सज्ज होतोय तो पुढील चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र गावडे. थोडासा यावेळी मात्र खाली राहतोय. एक सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावांसाठी. डीजे माफ करा. या ठिकाणी एक अर्धशतकाच्या दिशेने मला वाटतं बहुधा या ठिकाणी वाटचाल मैदानात हा खेळाडू करतोय. बघूया या शेवटच्या चेंडूवर. म्हैसूर प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी पहिल्या अर्धशतकाची नोंद या ठिकाणी MSPR स्पोर्ट क्रिकेट संघाकडून होते का. एक खोलवर चप्प्याचा चेंडू, खोदून काढलेला फटका, सिलेमिडॉनला क्षेत्ररक्षक चूक करतोय. एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, फेक गचाळ होतोय. 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावांच्या मदतीने या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत होतोय. अणसूर प्रीमियर लीगच्या पहिल्या या सामन्यादरम्यान फलंदाज उत्तम चव्हाणचं एक सुंदर असं अर्धशतक. तर एकंदरीत सामना संपतोय. पहिला इनिंग म्हणजे 6 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. मैदानात आमचे 2 पंच दिसत आहेत. बाबू टेमकर ज्याने क्रिकेटची कारकीर्द गाजवली, भरपूर दिवसांनी बाबू टेमकर यांची भेट पण या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानात होते आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी बाबू टेमकर यांच्यासोबत महेश परब हे 2 पंच या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान. आमचे ओमकार सावंत आणि त्याचबरोबर प्रथमेश हे टेनिस क्रिकेटची जोडी या ठिकाणी आपल्या समोर. कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश परब आणि कृष्णा देवजी या ठिकाणी 2 समालोचक. आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या मात्र होते ती 96 धावा आणि 97 धावांचं एक तगडं आव्हान या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी या पहिल्या या सामन्यादरम्यान वीर मराठा क्रिकेट संघासमोर. एक सुंदर खेळी उत्तम चव्हाणची 51 धावांची आणि तेवढीच तोलामोलाची 7 या ठिकाणी फलंदाज सचिन गावडे हा या ठिकाणी देतोय. सुरुवातीला ओमकार बाद झाला वैयक्तिक 13 धावावर आणि त्यानंतर मात्र सचिन आणि उत्तम या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला सावरलंय.
नंबर रंगला जातोय. पहिला सामना MSPR स्पोर्ट विपक्ष वीर मराठा संघ प्रथमतः टॉस विन होतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत प्रतिस्पर्धी संघाला नाणेफेक करल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना जणू काही उत्तम चव्हाण नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं गेलं आणि तब्बल APL 2022चा पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी. त्याच्या साथीला सचिनची सुंदर 24 धावा, 13 धावा ओमकारच्या, आशिष 0 धावसंख्येवर हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय. तो MSPR स्पोर्ट्स संघाच्या बाजूने वडेश्वर प्रीमियर लीग चा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावर कोरला गेला. एका बाजूने सुरेख खेळाचं प्रदर्शन या मैदानावर जाहीर केलंय. मान्यवर कक्षाच्या एन कडनं एक उदयनमुख खेळाडू म्हणून त्याची ख्याती, उदयनमुख खेळाडू म्हणून त्याने बरंच बक्षीस पटकावले. तो सुनील रणसोरकर आपल्याला पाहायला मिळतोय. 97व्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या कालखंडामध्ये. एका बाजूने वीर मराठा संघाकडे जयेश सरमरकरवर ही मोठी जबाबदारी असेल आणि SGRS संघाचा सगळं सन्माननीय संतोष सावंत यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. स्वराज्य फायटर संतोष सरमरकर आणि प्रथमेश निर्णय याच ठिकाणी सांगायचा आहे. दोन्ही कर्णधार संतोष आणि प्रथमेश निर्णय याच ठिकाणी सांगायचा आहे. पहिला सामना मैदानावर रंगला जातोय आणि सलामीची बिनीची जोडी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. मान्यवर कक्षासमोर सावंत साहेबांच्या हस्ते नाणेफेक आणि टॉस विन. प्रथमेश आपला निर्णय काय असेल? प्रथमतः गोलंदाजी असेल आणि प्रतिस्पर्धी संघ संतोष सरमरकर, SGRS संतोष सरमरकर. बॉल चॉईस करून ठेवायचा आहे संतोष सरमरकर. स्ट्रायकर एंडला जयेश सरमरकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आकाश. ही सलामीची बिनीची जोडी आणि डावकर हाताचा गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र आडव्या बॅटनं पटका टोलवायचा होता. पहिला बैल चेंडू लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोनात समांतर करताय स्वेर चेंडूचा इशारा अवंतरच्या स्वरूपात या धावपलकाला मात्र धावपलकावर श्री गणेश होतोय. 1 धावी धावपलकावर 97 धावसंख्येचा पाठला. पहिलं बैल अनिवार्य पॉवर प्ले षटक. प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुनील रणसुरकर सज्ज होतोय. आडव्या बॅटनं मोठा फटका डेप स्क्वेअर लेगला पूल केलाय. त्याचा एक जरूर फटका आणि जरूर चेंडू हा मात्र नो बॅट्स लाईन मध्ये पडत सरळ 1 बाउन्स सेम आरेश बाहेर 4 धावांसाठी डीजे. मात्र चौकारानं पहिल्या बैल चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा धावपलकावर आणि जयेश सरमरकर आपण पण आक्रमक असल्याचा निर्भळ बहाल करतोय. जो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करतोय. आज आपल्या गावासाठी या मैदानावर खेळत असताना सुंदर फटका कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येची पावलंही जोखमीच्या धावसंख्येकडे वळली गेले आणि जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण करत 2 धावा बहाल करत सांघिक धावपलकाला परावर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. तो दुहेरी धावसंख्येनं 7 धावा या धावपलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जी जनगती सुरुवात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजानं ओंकारनं केली तीच सुरुवात करावी. कारण 97 धावांचं लक्ष ही डोंगरा एवढी धावसंख्येचा पाठला आणि फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नो बॅट्स लाईन मध्ये चेंडू विसवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक एकामेकाला तोडच्या ठिकाणी आदळले जात आहेत आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे जवळजवळ दुहेरी धावसंख्येमध्ये सांघिक धावपलकावर 9 धावा हा लेखाचोखा आपल्याला पहिल्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला जयेशला माहिती आहे जी ताकद आहे जयेशकडे. कारण जयेशने या मैदानावर जो विक्रम रचला, इतिहास रचलाय, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची ती आठवणीची खेळी वीर मराठा संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करत असताना करावी लागेल ती मात्र जयेश सरमरकर नामक फलंदाजाला.
शॉर्टनिक प्रकारचा चेंडू डेप स्क्वेअर लेगला मोठा फटका, फटका तर जरूर फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि ज्या गड्यासाठी कुठेतरी ठिकाणी मायाजाल रचलं होतं, रक्षक सापळे रचले होते, त्या रक्षक सापळ्यामध्ये ताकद, अपूर्ण आत्मविश्वास, जास्त असा फटका आणि पहिला गडी बाद होतोय तो मात्र वीर मराठा संघाचा. 97 धावसंख्येचं लक्ष गाठत असताना थोडासा मोठे फटके खेळण्याच्या नादात जयेश सरबरकर मात्र डगआउटच्या दिशेनं. ₹100 पारितोषिक. नऊ धावा धावपलकावर आणि पहिल्या गाड्याच्या मोबदल्यात जयेश सरमळकर माघारी परतल्या. टीम मिटिंग लागली कारण संघाचा हुकमी एका जो माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाजच्या मैदानावर रोहन मैदानामध्ये पावलं मावतोय. एका बाजूला सलामीचा आकाश आणि सलामीचं बिनीचं फलंदाज ज्याने चौकारानं आपल्या खात्याचं ओपनिंग केलंय तो फटका फसला डेप स्क्वेअर लेगला. सुंदर झेल खेळ या मैदानावर आपण पाहायला मिळालं. हे नौके खेळाडू आणि नौक्या खेळाडूंच्या जोडणीला या मात्र एका बाजूनं अनुभवी खेळाडूची जोड ते म्हणजे उत्तम चबाडेक अनुभवी खेळाडू राकेश आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सन्माननीय भाई परब यांच्याकडून ₹100 पारितोषिक. पहिलं स्पर्धेतील अर्धशतक उत्तम चव्हाण या फलंदाजासाठी. धन्यवाद. सुंदर गोलंदाजी टप्पा पडला चेंडू उंच घेतोय डाव्या हाताचा फलंदाजाला तो नॅचरल कट संबोधला होता तो आउटस्विंग पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच घेतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा हा खेळ समाप्त होत सांघिक धावफलक एका गडीच्या मोबदल्यात 9 धावा हा धावफलकावर. कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्करला पद्धतीचं वेगवान पद्धतीचा चेंडू. पुणेश्वर प्रीमियर लीगची गेल्या 2 आठवड्यात जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे किताब, ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा तो MSP स्पोर्ट्स संघाकडनं आणि पाडू गावडे संघाचे संघमाला यांचा एक आवडता खेळाडू. त्या खेळाडूचं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक तगडी धावसंख्या डोंगरवड्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तगडा खेळाडू डगआउटचा अधिकारी पाहायला मिळतोय. आणि नाईक सर भव्यदिव्य आयोजन आणि मी म्हणेन बरेच स्पर्धेमध्ये आपण पण पोहोचतात पण एका गावामध्ये हे सुंदर असं आयोजनाबद्दल काय सांगाल? मी म्हणेन एक ताकदच वेगळी आली या मैदानावर उतरल्यानंतर. खरोखर एक दर्जेदार आयोजन. मी म्हणेन ओमकार सावंत जो बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतो, त्याचबरोबर प्रथमेश. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण भरपूर मोठ्या स्पर्धा होतात. मालवण बोर्डिंग मैदान किंवा बेंगुर्ला सिंधुदुर्ग चषक, देवगड आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी, गोव्यातील एक मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग. पण खरोखर एक दृष्ट लागण्यासारखं योगेश आयोजन या स्पर्धेचं. आणि खास करणं चांगली खेळपट्टी आणि सर्व खेळाडू मी म्हणेन की जे पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे मैदानात चित्र बघताना आणि यूट्यूबलाही तुम्ही स्पर्धा नक्की बघा. यूट्यूबला अतिशय सुंदर tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं चित्रण होतंय. सुंदर साऊंड सिस्टीम आमचे संदीप भाऊ, खूप सर्वांचं धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समधून. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. पहिला चेंडू कुठेतरी यॉर्कर लाईन पद्धतीला टाकण्याचा इरादा होता उत्तम चव्हाणचा, हा असफल राहिला आणि थोडासा बेमर चेंडू पंच त्याला गोलंदाजाला दंडात्मक करतायत आणि फ्री हिटची संधी असेल ती मात्र डाव्या हाताच्या फलंदाजाला तो रोहन सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. 10 धावा धावपलकावर लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही आज समाधान करून स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अबंतरच्या स्वरूपात सांघिक धावपलक एकेरी या धावसंख्येनं 11 धावा धावपलकावर आणि हा फ्री हिट मात्र कंटिन्यू पाहायला मिळतोय. उत्तम चव्हाण आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं मालिकावीराचा पुरस्कार वडेश्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्याच्यावर दिला गेलाय. आज मात्र अर्धशतकी खेळी आणि खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाजाला पहिलं वाटलं होतं की क्लीन बोर्ड झालोय की काय, त्यानंतर कुठेतरी श्रेष्ठला अडकाय चेंडू आढळला जातोय आणि फटका फसला तर मात्र रोहनचा. तगडे फटके हे खेळावे लागतील सुरुवातीला कारण 97 या धावसंख्येचं लक्ष गाठायचं असेल तर एका बाजूनं या मैदानावर 20 फूट फलंदाजी करणारा खेळाडू संघाचा हुकुमी एक्का ज्यानं या मैदानावर रेकॉर्ड केलंय 6 चेंडूमध्ये 6 षटकार, तो आज मात्र स्वस्तात माघारी
माघारी परतला तो जयेश सरमळकर. आडव्या बॅटनं फटके टोलवावे ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला तो लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू बनला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. यष्टीरक्षक 24 धावांची याची जोड या 97 धावसंख्येमध्ये तो सचिन एक सुरेख पद्धतीचं यष्टीरक्षण करतोय आणि सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. हे तगडं आवाहन पार करत असताना 11 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय तिरफळीच्या स्वरूपात. या 0 धावसंख्येचं खातं खोलत मात्र रोहन माघारी परततोय तो वीर मराठा संघाला. अजून एक धक्का बसला जातोय या मैदानावर आणि MSP स्पोर्ट्स संघानं आज एका ताकदीनं या मैदानावर जी लढत केली त्या लढतीला एका बसून कुठेतरी सुरुवात ओंकारनं केली होती आणि सुरेख खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा या धावफलकावर. 11 धावा धावफलकावर अंशू प्रीमियर लीग APL या नावानं संबोधली जाणारी स्पर्धा मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ मान्यवरांची मनयाळी सकाळच्या सत्रात. स्पर्धेचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. स्पर्धेच्या माध्यमातून एक स्वागत राहिलं गेलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सन्माननीय उदय गावडे यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे. उत्तम संच होतोय आणि स्ट्रायकर एंडला नवीन खेळाडू किशोर आपल्याला पाहायला भेटतोय. जमिनीलगतचा डिपल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या प्रयत्नात थोडंसं चुकलं होतं क्षेत्ररक्षक. स्वतःच्या बॉडीचा पूर्ण शरीराचा फायदा घेतोय. पायानं चेंडू अडवला जातोय आणि या एकेरी धावसंख्येनं रोहनची 1 धाव आणि सांघिक धावफलकावर 12 धावा या धावफलकावर. मोठा फटका मारावा ऑफ साईडचा चेंडू हा ऑन साईडला डीप मिड विकेटला टोलवावा हा आकाशचा इरादा असं पद राहतोय. जसजसे दीर्घाव चेंडू तसतसा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय तो MSP स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये. आणि एका बाजूनं थोडंसं निराशेचं वातावरण प्रथमतः झालं तो जयेश सरमळकर माघारी परतल्यानंतर. आडव्या बॅटनं फटका टोलवला जातोय. शॉर्ट विरोधलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची प्रतिकारेपर्यंत राकेश आमच्या स्क्रीनवर येतोय आणि चेंडूची प्रतिकारेपर्यंत एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र परावर्ती होतोय. एका केबिलवाणी परिस्थितीमध्ये 2 गड्यांच्या मधल्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावर डीस आहे. बरं झालं बोलबाला चालवला. एका तगड्या खेळाडूला झेलबाजच्या स्वरूपात माघारी पाठवलाय तो सुनील अणसुरकर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. कोलवर टप्प्याचा चेंडू डीपल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका कॉल चुकलाय आणि खरोखर एका बाजूने जीवदान बहाल होतंय ते मात्र रोहन नामक किशोर नामक फलंदाजाला. राकेशची थोडीशी घाई आणि अतिघाई संघटत नाही. प्रतिस्पर्धी संघाचा पहिल्या प्रयत्नात कॉल चुकला होता. सज्ज होतोय तो मात्र आकाश पुन्हा एकदा. कोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीलगतचा थोडा या ठिकाणी मोठा फटका टोलवायचा होता पण सांघिक धावफलकावर
थोडीशी हलकीशी कट घेतोय बॅटची आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकाला 14 धावा या धावफलकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर. गोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर गोलंदाज आउट पद्धतीच्या चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवणारे गोलंदाजी. जे वाटलं होतं आज मैदानावर जयेश सरवळकरनं सुरुवात तर एक घणाघाती केली होती आणि ती घणाघाती सुरुवात या मैदानावर होते की काय. रोहन नजीर लावले आणि त्यानंतर आकाश आणि किशोर मात्र सुरू आडेकर मात्र एकेरी 2 धावसंख्येनं धावफलक घालतात ठेवतायत. स्वेर चेंडूचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या एकेरी धावसंख्येनं 15 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी. पडेश्वर प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मला काय संबोधलं गेलं याचं सुंदर असं प्रात्यक्षिक आज मैदानावर बहाल करतोय. आपल्या चतुराईनं एक उदयोन्मुख खेळाडू या गावामध्ये जण फिरकी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः नाचवतोय आज गोलंदाजांना. सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी, योग्य टप्प्याची गोलंदाजी. जो कान मंत्र एक अनुभवी खेळाडूचा तो उत्तम चव्हाणचा आणि त्या कानमंत्राला अनुसरण जी गोलंदाजीची सुरुवात या मैदानावर ती सुनील अणसुरकरची. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फलंद कार्पेटमध्येचा लॉंग ऑनला फटका ओमकारमच्या स्क्रीनवर येतोय आणि चेंडूची पूर्ती करेपर्यंत एकदा बी बहाल करत सांघिक धावफलकावर मात्र 16 धावा धावफलकावर 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ कॉमेंटेटर एकदा सुंदर अशी जर्सी या मंडळाच्या वतीनं कॉमेंटेटरचे राजा यांना विनंती करतोय व नाईक साहेबांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या राजा याच्या शुभ हस्ते त्यांना एक सुंदर अशी जर्सी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदान केली जाते. सुंदर अशा आयोजन नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं. सोळा धावा धावफलकावर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संच होतोय. माध्यमिक कक्षेच्या एंडकडनं राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 16 धावा हा लेखाचा उगा आणि त्यानंतर या मैदानावर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि स्ट्रायकर एंडला किशोर आणि नॉन स्ट्रायकर एंडला सलामीचा बिनीचा फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या थोडीशी केविलवाडी परिस्थिती ती मात्र 16 धावा धावफलकावर 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर मराठा संघ. सुंदर अॅटिका मात्र फटका पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक बॅकअप सुंदर पद्धतीचं होत आहे. एकच धाव घेत आहेत कारण आकाशकडे जबाबदारी आहे. येणाऱ्या कालखंडाची जखडलेल्या स्थितीतून बाहेर पडायचं आहे तर बाहेर पडण्याच्या स्थितीसाठी हे मोठे फटके टुलवावे लागतील कारण प्रत्येक चेंडू हा अति महत्त्वाचा असेल मोठ्या फटक्यासाठी तो वीर मराठा संघाला आणि प्रत्येक चेंडू एका बाजूने लाख मोलाचा असेल तो मात्र MSPR स्पोर्ट्स संघाला. सुरेख गोलंदाजी, वारंवार मोठे फटके टोलवायचा आहे. चेंडूचा काही संपर्क होत नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडू हा पंच घोषित करतायत आणि सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर. गोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चन्नेलगतचा डीप फलंद कार्पेट पद्धतीचा फटका उदयनमुख खेळाडू स्क्रीनवर सुनील अणसुरकर पहिल्या प्रयत्नात एक फ्रमल होतोय आणि परतीची फेक येईपर्यंत ह्या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा या धावफलकावर. 19 धावा धावफलकावर स्ट्रायकर एडला सज्ज होतोय तो आकाश. एकेरी 2 धावसंख्येनं धावफलक हलता ठेवतोय कारण रणजीतच्या दृष्टिकोनातून मोठे फटके टोलवले नाही झाले तरी एका बाजूने फटका हा फसला गेला आणि सेफ हँड आमच्या स्क्रीनवर येतोय तो मात्र एका बाजूने सुनील अणसुरकर ज्या ठिकाणी MSPR स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व करत असताना उत्तम चव्हाण रक्षक सापळे रचलेत ते रक्षक सापळे सुरेख पद्धतीची कामगिरी करतायत आणि तिसरा गडी बाद होतोय तो मात्र वीर मराठा संघाचा 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीचा बेनीचा फलंदाज आकाश माघारी परत तो
महेशला ना कुठेतरी उशीर होतोय. ज्या ठिकाणी किशोरच्या जागी रोहनच्या जागी जर महेश आला असता तर धावफलक वेगळा दिसला असता वीर मराठा संघाचा. चुकली ती रणनीती आणि त्यानंतर चुकतोय तो मात्र फटका, तो मात्र किशोरचा. बॅक टू बॅक 2 गडी मात्र माघारी परत ते मात्र झेलबंदच्या स्वरूपात. आणि या स्पर्धेची पहिलं हॅट्रिक चेंडू घेऊन या मैदानावर सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्स कडनं तो मात्र राकेश. वळूया पुन्हा एकदा सुंदर अशा सुमधुर संगीताकडे. डीजे थँक्यू केंद्रेकर यांच्या समवेत. धन्यवाद. या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय देवीदास गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अणसूर प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान सन्माननीय देवीदास गावडे साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गुणवान खेळाडू म्हणून त्याची ख्याती तो निळकंठ गावडे मैदानामध्ये पाऊलाच पावतोय. महेश याचे सतीला एकोणवीस धावा धावपलकावर आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश सज्ज होतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू डिपलंद कार्पेट पद्धतीचा फटका परतीची फेक येईपर्यंत जोखमीची धाव ही मात्र सहजासहजी पूर्ण केली जाते. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर एका नाजूक स्थितीमध्ये 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धावा या धावपलकावर तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सन्माननीय देवीदास गावडे यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी या अणसूर प्रीमियर लीगला खास करून उपस्थिती शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देवीदास गावडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. पंचांचा निर्णय येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा आमच्यापर्यंत हा निर्णय पोचतोय. 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आणि बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेसाठी जास्त नंबर 0 खेळाडू आज मैदानावर जर बोलबाला चालवलाय तो उत्तम चव्हाण. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू दंडात्मक केलं जात आहे आणि डान्सिंग एरियामध्ये चेंडू जवळ हा चौकारासाठी घोषित करत तब्बल 5 धावा या बहाल केल्या आहेत या चेंडूवर. आणि सांघिक धावपलकावर पावशतकी खेळ पूर्ण करतोय. 25 धावा धावपलकावर डीजे. कडून या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. गावडे साहेब पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. गोलंदाजी बरोबर गोलंदाज उत्तम झाला. दंडात्मक केलंय. पहिलं चेंडूवर फ्रीडचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडलाय तर खाली जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची गणना जरी 1 तेरी 1 मेरे ही रणनीती या मैदानावर रंगली गेली. एका बाजूला वीर मराठा संघ प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचे शोधत आहे तर प्रतिस्पर्धी संघ प्रत्येक मोठ्या फटक्यापासून आम्ही तुम्हाला सहजासहजी मारून देणार नाही एक कडवी गोलंदाजी करणार हा हेतू घेऊन या गोलंदाजी मार्कवर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं जे स्लॉक ओव्हर ज्याला म्हटलं त्या निर्णायक षटक घेऊन सज्ज होतोय तो गोलंदाज मान्यवर कक्षाच्या यांकडनं उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पण थोड्यासा ठिकाणी सांकेतिक भाषेत जरा पंजाब टू भरीगाडा या नावानं संबोधला चेंडू. पंच गोलंदाज दंडात्मक करतायत आणि स्वेर चेंडूच्या स्वरूपात सांघिक धावपल एकेरी या धावसंख्येनं 26 धावा धावपलकावर. हर्ष देवलकर हरीश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. मैदानावर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका जरूर हा फसलाय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे तू की मी या प्रयत्नात नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवला जातोय आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर मात्र परावर्तित होतोय तो मात्र 28 धावा या धावपलकावर. 28 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या बदल्यात वीर मराठा संघ पहिल्या प्रयत्नात थोड्यासा ठिकाणी जखडलेल्या स्थितीत. पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा अवंताच्या स्वरूपात थोडीशी मोठी धावसंख्या खर्च करतोय उत्तम आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक 29 धावा धावपलकावर.
बॅटिंगच्या पॉवर प्लेचं 5वं षटक, वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक एक महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाजी बरोबर उत्तम सज्ज होतोय. फिरकी चेंडू जमिनीलगतचा फटका, थोडासा नैसर्गिक त्याला चेंडू अडला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, बॅकअप सुंदर पद्धतीचं पाहायला मिळत आहे. परतीची फेक येईपर्यंत सामाजिकची मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये गणलं जात आहे आणि 2 धावेनं सांघिक धावफलकावर 30वी घटना यशस्वी ठरत तब्बल 31 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी ही स्पर्धा यूट्यूबला भरपूर प्रेक्षक बघतायत आणि त्याच दरम्यान आमचे वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक सन्माननीय भाऊ मालवणकर यांनी उत्तम चव्हाण ज्याने अर्धशतक टोलवलंय त्याच्या खेळीसाठी या ठिकाणी सन्माननीय भाऊ मालवणकर यांनी त्यांना बक्षीस या ठिकाणी पुरस्कृत केलंय. भाऊ मालवणकर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि जे प्रेक्षक यूट्यूबला या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत त्या सर्व या ठिकाणी प्रेक्षकांचं अणसूर प्रीमियर लीग या आयोजन समितीकडून मनपूर्वक धन्यवाद. पस्तीसावा धावफलकावर चौकारानं स्वागत केलं जात आहे. तो महेश सज्ज होते. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा महेशचा हा फटका जरूर फसलाय. लॉगॉनचा क्षेत्ररक्षक ओमकार सेवेड आमच्या स्क्रीनवर त्याने गडागतीत सुरुवात केली आणि फटका फसला महेशचा आणि झेलबाईच्या स्वरूपात मात्र अंतरिम चेंडूवर त्याला माघारी परतावं लागलंय. तो वीर मराठा संघाची थोडीशी जखडलेली स्थिती असताना 97 धावांचं पाठलाग एका डोंगरा एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात तर सुंदर पद्धतीची जयेशची आणि त्यानंतर सुरुवात मात्र थोडंसं संत गतीने आपल्याला पाहायला मिळाले. सांघिक धावफलकावर शहर चेंडूचा इशारा येतोय आणि सांघिक धावफलकावर पुढे सरकला जातोय. तो मात्र 36 सांघिक धावफलकावर 36 धावा या धावफलकावर. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावसंख्येकडे रूपांतर होतंय. परतीची फेक येईपर्यंत निरीखंडीची एक धाव सांघिक धावफलकाला परावर्तित करते. ते 37 धावा या धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका हा जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, झेल सुटलं जातंय, माग थोडासा दूर राहतोय चेंडूपासून. कारण आवश्यकता नाही घाई करण्याची. आणि त्यानंतर या मैदानावर एका बाजूने आपला टंका गाजवतोय. 50 धावांची बहारदार खेळ या मैदानावर. उत्तम चव्हाणची सुंदर गोलंदाजी, सुनील अणसरकरची सुंदर गोलंदाजी, जयेश साळवणकरची सुंदर सुरुवात आणि त्यानंतर निळकंठ आणि महेश एका बाजूने खेळत असताना पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत. जवळ डीप फाईन लेगला चेंडू विसवला जातोय. सरते शेट्टी हा जरासा उशीर होतोय, चौकारासाठी करण्यात जातोय आणि चौकाराबरोबर सांघिक धावफलकावर मसेल मारतोय.
43 धावा धावफलकावर. मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू चौकारासाठी जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार महेंद्रच्या चेंडू पळतून आपल्याला पाहायला मिळत आहे.